मी डॉक्टर सुरेखा वाघमारे, ऑब्स्टेट्रिशियन, गायनाकॉलॉजिस्ट आणि इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट फ्रॉम मुंबई. मी आज तुमच्याबरोबर माझ्या आयुष्यातील 2 इन्सिडेंट शेअर करणार आहे. त्यातलं एक इन्सिडेंट म्हणजे सुप्रिया नावाच्या मुलीची डिलिव्हरी माझ्या हातून 29 वर्षापूर्वी झाली आणि तिला मुलगी झाली. त्या मुलीचं नाव ठेवलं रोशनी आणि ही रोशनी आज झालेली आहे 29 वर्षाची आणि तिची डिलिव्हरी मी माझ्या हाताने गौरव हॉस्पिटलमध्ये आत्ताच रिसेंटली केली आणि त्याचं थँकफुल जेस्चर किंवा ग्रॅटिट्यूड म्हणून सुप्रिया माझ्याकडे आली एक छानशी साडी घेऊन. तर तुम्हाला सांगते की असा इन्सिडन्स कुठल्याही डॉक्टरच्या आयुष्यामध्ये किंवा ऑब्स्टेट्रिशियनच्या आयुष्यामध्ये किती आनंदाचा असू शकतो, म्हणून मी ते तुमच्याबरोबर शेअर करीत आहे. थँक्यू. ही खूप आनंदाची गोष्ट आहे की ही सुप्रिया ही आमची सुप्रिया चव्हाण. तर तिची डिलिव्हरी साधारण मला वाटतं 29-30 वर्षापूर्वी माझ्याच हातून झालेली आहे. आणि तिची मुलीचं नाव आता 29 वर्षाची मुलगी आहे तिचं नाव आहे रोशनी आणि त्या रोशनीची डिलिव्हरी मी आता गौरव हॉस्पिटलमध्ये 2 महिन्यापूर्वीच माझ्या हाताने झालेली आहे. आणि म्हणजे जे बच्चू ही तिची आई, तिचं जन्मलेलं बाळ ही रोशनी आणि ही रोशनी 29 वर्षाची झाली आणि तिची डिलिव्हरी मी केलेली आहे. आणि आता त्या बाळाचं नाव काय आहे? इरा नावाचं बाळ. तर हे खूप आनंदाचे क्षण आहेत आणि म्हणजे त्याला सांगायला मला शब्दच नाहीयेत की हे सेकंड जनरेशनचं बाळ जन्म माझ्या हातून होत आहे. तर तिने ही मला एक सुंदर साडी दिलेली आहे. साडीपेक्षाही तिच्या भावना आणि तिचं माझ्यावरचं प्रेम हे अत्यंत महत्वाचं वाटतंय मला. हो की नाही? मॅडमने आमच्यासाठी पण खूप केले, माझ्या मुलीसाठी पण माझ्यासाठी पण. आमचे खूप म्हणजे किती वर्षाचे आमचं नातं आहे हे. आणि हे नातं असं 30-35 30-35 वर्ष. हो. आणि मला वाटतं हिच्या डिलिव्हरीच्या वेळेस मला हिने खूप त्रास दिलेला आहे. तिच्या लेकीने कमी त्रास दिला पण तिने मला खूप त्रास दिला होता. थँक्यू. दुसरा इन्सिडन्स हा असा आहे की त्यामध्ये एक डाईंग इमर्जन्सी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर ॲक्च्युली अशा डाईंग इमर्जन्सी आपण कितीतरी मॅनेज केलेल्या आहेत. प्रत्येकच गायनाकॉलॉजी ऑब्स्टेट्रिशियन अशा इन्सिडेन्सेस मॅनेज करत असतात, परंतु ही केस मला तुमच्याबरोबर शेअर करावीशी वाटली. तर दुपारी साधारण 2ची वेळ असेल आणि माझे एक जुनियर पेशंटचे हजबंड धावत आले आणि त्यांनी सांगितलं की आमच्या बिल्डिंगमधलीच एक पेशंट आहे मॅडम, खूप सिरियस आहे आणि तिचं ब्लड प्रेशर खूप डाऊन झालेलं आहे आणि असं वाटतं मला की ती तुम्ही वाचवू शकाल. तर मी त्यांना घेऊन येतो. ती कालपासून एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती. ब्लड प्रेशर वाढवण्याची औषधं चालू होती, परंतु आता तिचं ब्लड प्रेशर खूपच डाऊन झालेलं आहे. ते पेशंट माझं खूपच ऑनेस्ट होतं आणि बेसिकली आमचे खूप चांगले रिलेशन होते. तर मी म्हणाले की बघा, मी पेशंट तर अजून बघितलेली नाही आहे, परंतु तुम्ही म्हणताय तर आपण घेऊन येऊ शकता किंवा बेस्ट वे तुम्हाला असं वाटतं तर तुम्ही ते BMCला पाठवली तर BMCला घेऊन जा तिला. पण ते म्हणाले तुम्ही एकदा बघा तिला. तर तेव्हा ते घेऊन आले माझ्याकडे पेशंटला. तेव्हा पेशंटचं ब्लड प्रेशर अजिबात लागतच नव्हतं. पेशंट वॉज व्हेरी पेल आणि हायपोटेन्शन होतं सिव्हिअर. आणि त्या पेशंटला लक्षात आलं माझ्या की ही एक्टॉपिक आहे किंवा त्या हॉस्पिटलमध्ये पण त्यांनी शेवटच्या क्षणाला डायग्नोज केलं होतं एक्टॉपिक आहे म्हणून. तर आत्ता काय करावं हे तर मला समजत नव्हतं, परंतु त्या क्षणी मी डिसिजन घेतला आणि हाय रिस्क कन्सेंट घेतली आणि ॲम्ब्युलन्स माझ्या हॉस्पिटलच्या दारात उभी होती. पेशंट आतमध्ये होती, पेशंट उभू शकत नव्हती. अशा वेळेस मला आठवतंय माझा पूर्ण स्टाफ ॲम्ब्युलन्समध्ये चढला
ॲम्ब्युलन्समध्ये चढल्या तिथेच पोरी त्यांना सिस्टर माझ्या IV लावत होत्या, ऑक्सिजन देत होत्या आणि मी बाहेरून त्यांना सांगत होते की आता तिला हेमॅक्सिल लाव, तिला IV पुश कर, तिचं ब्लड आपण लगेच क्रॉसमॅचला पाठवू. आणि त्यांनी हेमॅक्सिल तिथेच पुश केलं. पेशंटचं थोडं पल्स लागायला लागल्यावर, थोडंसं BP लागल्यावर तिला आम्ही उतरवली खाली, स्ट्रेचरवर घेतली आणि हॉस्पिटलमध्ये आणली. पेशंट सोनोग्राफीमध्ये बघितलं मी, सोनोग्राफीमध्ये दिसलं की देर वॉज अ प्लेंटी ऑफ ब्लड इन द ॲबडॉमिनल कॅव्हिटी. आणि आम्ही लगेचच पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घेतली. 3-4 बाटल्या रक्त मागवून घेतलं आणि पेशंटला आम्ही ऑपरेट केली आणि पेशंटला वाचवली. तर त्या पेशंटने एक छानसा व्हिडिओ दिला आहे, तो मी तुमच्यावर शेअर करते. आणि मला माझ्या स्टाफबद्दल खूप अभिमान वाटतो आणि त्या मुलींनी इतकं चांगलं काम केलं तेव्हा की मला अजून तो सीन डोळ्यासमोर येतोय की एमर्जन्सी ॲम्ब्युलन्स माझ्या हॉस्पिटलच्या दारात उभी आहे आणि माझ्या सिस्टर पायात चप्पल नाही, काही नाही, आतमध्ये 2-3 शिरलेले आहेत आणि त्या पेशंटला तिथे वाचवत आहेत, तिथे IV देत आहेत, ऑक्सिजन देत आहेत आणि मी बाहेर आपल्या साडीचा पदर खेचून त्यांना इन्स्ट्रक्शन देते. आणि अशा प्रकारे आम्ही ते पेशंटला तिथे म्हणजे तिथे रिवाईव्ह केली ॲम्ब्युलन्समध्ये आणि नंतर बाहेर काढली. तरी भीती वाटत होती म्हणून मी सांगितलं माझं ऑपरेशन होईपर्यंत ॲम्ब्युलन्स दारातच ठेवा, कारण काय लागलं समजा इमर्जन्सी तर आम्हाला लगेच शिफ्ट करता येईल. तर अशा प्रकारे माझ्या पूर्ण स्टाफबद्दल म्हणजे काय बोलू, त्यांनी इतकं छान काम केलंय आणि पेशंटनी पण व्हिडिओ दिलाय, तर आपण तो जरूर बघा. हां, नाव सांग तुझं. स्वाती प्रशांत घागरू. बरं, मला स्वातीची केस तर चांगली आठवती आहे, पण तरी तुम्ही सांगा की कधीचं डेट आठवेल तुम्हाला? डेट 12 जानेवारी 12 होती. मग 2025 होतं. 2025. हां. परफेक्ट, बरोबर. तर कशी आली होती स्वाती, किती सिरियस होती, मला चांगलं आठवतं आहे. आपण सांगा ना. सिरियस म्हणजे सकाळी आम्ही फॅमिली डॉक्टरकडे ऍडमिट केली होती सगळी. हां हां, अंजुरमार येते. बरोबर. तिथे कसं BP लोच्या हिशोबाने त्या औषधं चालू केली होती. हां. तिथे पण तिचे BP वाढलेले आहे म्हणून त्या डॉक्टरने आम्हाला भांडूप मंगळधामच्या इथे हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेटमध्ये त्यांनी ऍडमिट केली स्वतःच्या. हां. तिथे पण ते सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तिथे होते. पण तिथे पण ऑक्सिजनमध्ये ICU मध्ये ठेवली होती आम्ही. पण केस बाहेर जात असल्यामुळे आम्ही स्वतःहून त्यांना सांगितलं हां. की काहीतरी तुमचं चुकीचं औषधे चालू आहे, तर आम्हाला ताबडतोब इथून हलवायचं आहे. पण ते दुसऱ्या हॉस्पिटलला पुढे नेण्यासाठी आम्हाला सांगत होते, भांडूपच्या पुढे. पण माझा मित्र त्या टायमाला आम्ही दाडवे म्हणून होता, त्याने सांगितलं असं असं हॉस्पिटल आहे, गौरव हॉस्पिटल. माझ्या मिसेसचं पण तिथं झालेलं आहे हां. आणि खूप चांगल्या डॉक्टर आहेत तिथे. आपण माझ्या ओळखीने आपण तिथे घेऊन जाऊया. पण त्या टायमाला आम्ही ॲम्ब्युलन्समध्ये तिला इथे घेऊन आलो. पण डॉक्टरांचं म्हणणं होतं की केस गेलेलीच आहे, त्यामुळे असंच आम्हाला सरळ बोललं. बरोबर. ती केस गेलेलीच होती. मग BP तिचं रेकॉर्डच होत नव्हतं स्वाती. रेकॉर्ड होत नव्हती, तिच्या नस पण भेटत नव्हत्या. हो, आणि नसा पण मिळत नव्हत्या आणि अंगात रक्तच नव्हतं. हां. आणि ती सकाळी एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली. बरोबर. तेव्हा पण ती सिरियस होती, ब्लड प्रेशर खूप कमी होतं, पोटात दुखत होतं आणि दुपारपर्यंत ती इतकी सिरियस झाली आणि तिला मग मला वाटतं BMC हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा सल्ला दिला. पण त्या ओळखीने इथे गौरवमध्ये आले, तर तिची केस तसं प्रायव्हेटला घेण्यासारखी नव्हती. परंतु अशी परिस्थिती होती की तिचं ब्लड प्रेशर एकदम रेकॉर्डच होत नाही आहे, अंगामध्ये ब्लड प्रेशर म्हणजे रक्त नाही आहे. आणि एका माणुसकीच्या नात्यानं किंवा एक माझ्यातल्या डॉक्टरच्या नात्यानं मला तिला माहिती होतं की ती आता एक 15-20 मिनटं पण नाही थांबू शकत किंवा एक अर्धा तास पण जगण्याची शक्यता खूपच कमी आहे. तर अशा वेळेस माझ्या हॉस्पिटलच्या दारामध्ये ॲम्ब्युलन्स उभी होती, आठवतं तुम्हाला? हो, दारात आणि स्वाती तुला आठवतं? आणि ती ॲम्ब्युलन्समध्येच होती. आम्ही तिला बाहेर पण काढू शकत नव्हतो, कारण खाली काढलं तर एकदमच तिचा BP डाऊनच झालेलं होतं, त्यामुळे तिला काढू शकत नव्हतं. आपण तिला ॲम्ब्युलन्समध्ये मॅनेज केली होती. तर काय सांगा ते. पेशंटची एवढी हालत खराब होती ना, तर उठवलं तरी ती म्हणजे पूर्ण तिचा लोडच जायचं एक बाजूला. डोळे नाही उघडायचे, काही ना डोळे पूर्ण फिरवायचे. बरोबर आहे. पूर्ण तिचा शरीराचा पार्ट पूर्ण तेळा म्हणजे वाकडा होऊन जायचा. म्हणजे काहीच हो, तिला काय शुद्ध नव्हती, शुद्धच नव्हती ना, उठताच येत नव्हतं. उठताच येत नव्हतं, काहीच नाही. उठताच येत नव्हतं. तिला आपण सलाईनवर आणि सलाईनवरती- याच्यावर हेमॅक्सिलन सगळं देऊन आपण तिला चांगली केली. तर मला आठवतं माझा पूर्ण स्टाफ सगळे ॲम्ब्युलन्समध्ये घुसले होते, सर्व सिस्टर आतमध्ये घुसले होते आणि मी बाहेरून इन्स्ट्रक्शन देत होते. आणि सगळ्यांनी तिला हेमॅक्सिल लावलं,
IV फ्लुइड्स लावले, ऑक्सिजन आतमध्ये लावला, कार्डियक मसाज चालू केला आणि मी बाहेरनं इन्स्ट्रक्शन देत होते. हां, खूप मदत केली त्यांनी, आतमध्ये शिरले पण सर्व केलं त्यांनी. सगळ्या सिस्टर त्यात बस, तिथे ॲम्ब्युलन्समध्ये बसायला जागा पण नव्हती, तशाच उभ्या वाकड्या तिकड्या होऊन त्या तिथं तुला मॅनेज करत होत्या. तुला आठवतंय ना? तिला बोल म्हणत होत्या, ती बोलू शकत नव्हती, ती उठू शकत नव्हती. आठवतं स्वाती? बरोबर. हां. आणि मी बाहेरून सिस्टरला इंजेक्शन एफकॉर्लिन दे, डेक्सा दे, IV फ्लूइड दे, पुश कर, IV फ्लूइड पुश कर असं सांगत होते. आणि स्वातीला आठवते का काय स्वाती तेव्हाचं? मला तर काय आठवत नाही. मी जेव्हा आतमध्ये मला आणली तिथून मला तर काहीच नाही आठवत. ऑपरेशन होईपर्यंत मला काहीच नाही माहिती. हां हां, बाहेर काढलेलं पण आठवत नाही. नाही, काहीच नाही. हां, इतकं तिचं हायपोटेन्शन झालं होतं. आणि नंतर तिला बाहेर काढली आम्ही सगळ्या सिस्टरनी. आणि म्हणजे मला अजून तो सीन आठवतो की आम्ही पूर्ण तिला ॲम्ब्युलन्समध्येच रेसिसिटेट केली होती. ॲम्ब्युलन्समध्येच, पण तिला बाहेर काढलीच नाही आम्ही. काढण्याची सारखी परिस्थितीच नव्हती. तुम्हाला आठवतं ना? अर्धा पाऊण आतमध्येच होते. हां, तिथेच आपण तिला IV लावणं हे सगळं केलं. नंतर आम्ही स्ट्रेचरवर बाहेर काढली आणि सोनोग्राफी करून आपण लगेच तिला ऑपरेशनमध्ये रक्तगट चेक केलं, ताबडतोब रक्तगट मागवला आपण. हां हां. किती बाटल्या दिल्या आठवतं का? 4 बाटले चढवले. 4 बाटल्या आपण तिला चढवल्या. आपल्या वाईट पैसे चढवले. हां, बरोबर आहे. ते पण पवईवरनं मागवलं. इथे FFT दिलं होतं आपण. हो, पवईवरनं औषधं 4 बाटल्या आणि 2 ते व्हाईट ब्लड. सिरियस असल्यामुळे आम्ही ॲम्ब्युलन्स आपण पाठवली नव्हती. हां, ते पण बरोबर आहे. पेशंट इतकी सिरियस होती. ॲम्ब्युलन्स आम्ही 1 वाजेमध्ये इथं. हां, ॲम्ब्युलन्स पेशंट इतकी सिरियस होती की पेशंटचं ऑपरेशन होईपर्यंत आम्ही ॲम्ब्युलन्स आणि त्याचा ड्रायव्हर दारातच उभा ठेवलं होतं. आणि हे सांगितलं होतं की रक्त मला ऑपरेशन सक्सेस झालं आहे, पण ते रक्त मॅच होईपर्यंत आम्ही ॲम्ब्युलन्स जाऊन देऊ शकत नाही. हां, बरोबर आहे. कारण रक्त नव्हतंच अजिबात. बरोबर आहे, रक्त अजिबात नव्हतं. तर मग स्वाती अशी मृत्यूच्या दारातून बाहेर आली. मृत्यूच्या दारातून आलेले आहे. त्यामुळे मी गौरव हॉस्पिटल, वाघमारे मॅडम आणि पूर्ण स्टाफ यांना खूप मनापासून धन्यवाद देतो. थँक्यू. खूपच थँक्यू. खूप मदत केली आम्हाला. थँक्यू. आमचा महत्वाचा माणूस तुम्ही वाचून दिला, त्याच्यामुळे आम्ही खरोखर थँक्यू. आणि स्वातीला आमच्या काय झालं होतं की स्वातीला एक्टॉपिक प्रेग्नन्सी होती आणि तिचा गर्भ पिशवीच्या ट्यूबमध्ये राहून फुटला होता आणि सगळं ब्लड पोटामध्ये आलं होतं शरीरातलं. आणि तिच्या शरीरामध्ये ब्लड राहिलं नव्हतं आणि ती योग्य वेळेला आली. योग्य वेळेला नाही म्हणता येणार आपल्याला, उशिराच आली. परंतु सगळ्या डॉक्टरांचे प्रयत्न, स्टाफ लोकांचे प्रयत्न, त्यांचा माझ्यावरचा विश्वास आणि त्यांना घेऊन आपल्याकडे आले ते धावले. अमित, त्यांचे सगळ्यांचे म्हणजे प्रयत्न, त्यामुळे आम्ही असे सिरियस पेशंटसुद्धा वाचवू शकलो. इतकं चांगलं ब्युटिफुल कपल माझ्यासमोर बसलेलं आहे. त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना. तर हे तुम्ही दोन्ही इन्सिडेंट्स बघितले आणि पहिला इन्सिडेंट तर खूपच आनंदाचा आहे. दुसरा इन्सिडेंट्स मी म्हणेन की काय माहिती मी तो पेशंट घेऊन चांगलं केलं का नाही केलं. कारण बऱ्याचदा असे डाईंग पेशंट जेव्हा आम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये घेतो ना, तेव्हा आमच्यातला डॉक्टर सांगत असतो की फक्त त्याला वाचव आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न सगळे करत असतो. पण तेव्हा आम्ही विसरून जातो की पेशंट आता समजा टेबलवर गेला तर काय होईल, लोक काय म्हणतील किंवा काय. ह्या सगळ्या गोष्टी बाजूला म्हणजे आमच्यासाठी शून्य असतात. फक्त एकच टार्गेट असतं, ते म्हणजे ते पेशंट वाचवणं. आणि म्हणून मला असं वाटतंय की हे आमचं प्रोफेशन, आमच्या सगळ्या डॉक्टरांचं प्रोफेशन हे खूप नोबल आहे. We create life. We give healthy, intelligent children to the families to make all families happy families. हे आमचं ब्रीदवाक्य आहे. हे चॅनल आपलं आहे. त्यामध्ये अत्यंत अभ्यासपूर्ण आणि अनुभवसंपन्न माहिती मी आपल्यापर्यंत पोचवत आहे. तरी आपण सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. आणि हां, कॉमेंट पण जरूर करा.